नमस्कार. डेरिव्हेटिव्हचा अप्रॉक्सिमेशन कन्सेप्ट आहे, त्यावरून आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ फंक्शन क्यूब रूट ऑफ 28. आता 28चं क्यूब रूट विचारलंय, त्याची काय व्हॅल्यू येणार आहे, रिअल नंबर ते काढणार आहोत आपण. पण जर क्यूब रूट ऑफ 27 असतं तर आपल्याला डायरेक्ट त्याची व्हॅल्यू आली असती, 3 आली असती त्याची व्हॅल्यू. सो असा कुठला तरी नियरेस्ट नंबर आपल्याला माहिती आहे का हे चेक करायचं. तो जर माहिती असेल तर डेरिव्हेटिव्हचा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. कारण डेरिव्हेटिव्हचा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय सांगतो की एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असतं तर एफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. त्यातला एच काय असतो की एच हा निग्लिजिबल डिफरन्स असतो. म्हणजे 27चं क्यूब रूट माहिती आहे तर 28 म्हणजे त्याच्यात डिफरन्स किती आहे, 1चा डिफरन्स आहे. तर एच म्हणजे आपला इथे 1 येणार. म्हणजे आपल्याला एफ ऑफ ए प्लस एच ही व्हॅल्यू काढायची. ती म्हटलं तर 28 आहे. सपोज ए प्लस एच इज 28 असं आपण कन्सिडर केलं तर हा एच त्यासाठी आपल्याला एफ ए, कारण ही एफ ए माहीत लागते ना, एफ डॅश ए माहीत लागते, त्यामुळे नोन व्हॅल्यूचंच आपल्याला फंक्शन घ्यायला लागेल आणि नियरेस्ट लागेल. कारण आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढणार आहोत, कमीत कमी एरर असणारी नियरेस्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. सो कमीत कमी आता इथे क्यूब रूट ऑफ 64 हे नाही वापरता येणार, कारण 28 किंवा 28 पासून 64 हा खूप लांबचा नंबर आहे. सो ते एरर एच हा एवढा पण चालणार नाही, एच कितीतरी मोठा असेल असं नाही चालणार. एच जेवढा कमीत कमी घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. सो नियरेस्ट क्यूब कोणता आहे 28च्या तर 27 आहे आणि त्याचं क्यूब रूट आपल्याला माहिती आहे. मग नियरेस्ट फंक्शन घ्यायचं ते आहे 27. त्यामुळे ए ला इथे आपण 27 घ्यायचं. तर असा नंबर शोधून काढायचा जो नियरेस्ट नंबर असेल आणि त्याची फंक्शनल व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल, कारण ती आपल्याला डायरेक्ट लागणार आहे इथे. त्यामुळे असा नंबर आपण घेतोय. तर इथे ए म्हणजे 27 अँड एच म्हणजे 1 घेतला तर एफ ऑफ ए प्लस एच किती होणार 28. कारण ए 27 आणि एच इज 1. सो आपला आपण काय काढणार होतं आता एफ ऑफ ए प्लस एच काढणार. सो एफ ए माहिती असायला हवा, एफ डॅश ए माहिती असायला हवा, एच माहितीच एच इज इक्वल टू 1 आहे. सो आपल्याला एफ ए आणि एफ डॅश ए काढावं लागेल. पण एफ ए म्हणजे काय की फंक्शनल व्हॅल्यू कशाची तर ह्या फंक्शनची कुठल्या पॉईंटला तर ए इज इक्वल टू 27 या पॉईंटला आधी काढून गेले. त्यासाठी फंक्शन काय इथे फंक्शन इज क्यूब रूट ऑफ समथिंग, काय असेल ते फंक्शन इज क्यूब रूट ऑफ एक्स. हिअर फंक्शन एफ एक्स इज कसं डिफाईन केलेलं आहे की क्यूब रूट ऑफ एक्स अशा पद्धतीने डिफाईन केलं आहे. त्यापैकी आपल्याला 28ची व्हॅल्यू काढायची आहे, पण 27ची माहिती आहे त्यामुळे आपण 27चा यूज करणार आहोत. सो एफ ए आधी काढून घेऊ. देअरफॉर एफ ए आता ए किती कन्सिडर केला आहे 27. सो एफ ए मीन्स क्यूब रूट ऑफ 27 विच इज इक्वल टू 3. ही डायरेक्ट येते व्हॅल्यू. असंच फंक्शन शोधायचं नियरेस्ट ज्याची पटकन व्हॅल्यू आपल्याला येईल. एच इज इक्वल टू 1 आहेच. एफ डॅश ए हे आपल्याला काढायला लागेल, म्हणजे एफ एक्स काढायला एफ डॅश एक्स काढायला लागेल. हा एफ एक्स आहे त्याचा आधी एफ डॅश एक्स काढून घेऊया. सो एफ डॅश एक्स इज इक्वल टू आता क्यूब रूट ऑफ एक्स आहे ना, म्हणजे लिहिताना आपण असं लिहू शकतो एक्स रेस टू 1/3 बरोबर आहे ना. क्यूब रूट ऑफ एक्स एल लिहिण्याची पद्धत अशी पण एक्स रेस टू 1/3. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 1/3. तर कसं येते त्याचं 1/3 इथे येणार आहे अँड एक्स रेस टू 1/3 मायनस 1 बरोबर ना, एन एक्स रेस टू एन मायनस 1. तर हे फॉर्म्युले पाठ असतील तुमचे. सो 1/3 एक्स रेस टू हे 3 इथे जाणार म्हणजे मायनस 2/3. सो एफ डॅश एक्स किती मिळालं 1/3 एक्स रेस टू मायनस 2/3. आता हा एफ डॅश काढता येण्यासाठी हा एफ एक्स पण आपल्याला माहिती असायला हवा, म्हणून आपण एफ एक्स घेतला आधी. एफ डॅश एक्स काढलाय, पण आपल्याला लागतंय काय एफ डॅश ए लागतंय. त्यामुळे ॲट ए म्हणजे ॲट 27 आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायची. आता थोडं रिअरेंज करून घेऊया. इथे 1/3 एक्स रेस टू मायनस 2/3 असं लिहिण्याऐवजी आपण 1/x, कारण जिथे मायनस पॉवर येते ती आपण डिनॉमिनेटरमध्ये ते फंक्शन देऊ शकतो. त्यामुळे this is equal to 1/3 1 into 1/x raised to plus 2/3 येणार. कारण आपण ह्याचा रेसिप्रोकल घेतला त्यामुळे 1/3 into 1/x raised to 2/3 असं झालं. आता हे फंक्शन झालं. आता याची फंक्शनल व्हॅल्यू आपण काढू. सो एफ डॅश ऑफ ए मीन्स काय असणार आहे 27 घालायचे 1/27 रेस टू 2/3. आता एम रेस टू एन जेव्हा येतं पॉवर आपण बघितल्यात मागे, एम रेस टू एन असेल तर एम एन करता येतं, एन रेस टू एम करता येतं. एम आणि एन कसेही आपण ॲडजस्ट करू शकतो.
सो 2/3 आहे, त्यातलं जे आपल्याला येत असेल ती पॉवर आधी घ्यायची आणि मग नंतर दुसरी पॉवर घ्यायची. सो 27⁻2 केला तर खूप मोठा नंबर होईल आणि मग क्यूब रूट काढणं जरा कठीण नाही पण वेळ लागेल. पण त्याच्याऐवजी आपण असं करूया, काय 27⁻2/3 आहे, दॅट कॅन बी रिटर्न ॲज 27⁻1/3 अँड रेज टू 2. बिकॉज 27⁻1/3 म्हणजे 27चा क्यूब रूट, ते आपल्याला माहिती आहे 3, आणि मग 3चा स्क्वेअर 9, ते आपल्याला सोपं आहे करायला. उलटा केलं तरी चालेल, 2 इथे आणायचा, 1/3 तिथे घ्यायचा, मग 27चा स्क्वेअर आधी करायला लागेल आणि क्यूब रूट नंतर घ्यायला लागेल असं. सो दॅट इम्प्लाइज 1/3 इंटू 1/27 रेज टू, आता 27⁻1/3 म्हणजे 3, म्हणजे 3 स्क्वेअर मीन्स 9, म्हणजे 1/3 इंटू 1/9 मीन्स पुन्हा किती आलं 1/27. सो एफ डॅश ए आपल्याला मिळालं. एफ डॅश ए इज इक्वल टू काय आलं 1/27. जे जे लागणार आहे फॉर्म्युल्यात ते सगळं आता आपल्याकडे आहे. एफ ए आहे, एफ डॅश ए आहे आणि एच आहे. आता फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यूज घालायच्या, सबस्टिट्यूट करून काय फायनल आन्सर येतं क्यूब रूट ऑफ 28 साठी ते काढायचं. आपण आता व्हॅल्यूज घालूया. पहिली आली आहे 3, एफ ए 3 आलंय आणि ते 1/27. So f of a plus h means येणार क्यूब रूट ऑफ 28. f of a plus h म्हणजेच काय क्यूब रूट ऑफ 28. ते किती येणार आहे तर विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, कारण अप्रॉक्सिमेशन आहे ना, सेम एक्झॅक्टली येईल असं नाही. एफ ए किती होती, एफ ए होती 3 प्लस एच आहे 1 इंटू एफ डॅश ए आले 1/27. दॅट मीन्स दॅट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3 प्लस 1/27. इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 27. 81 म्हणजे 82/27. आता 82/27चं जे काय आन्सर येते कॅल्क्युलेटरवर काढा किंवा इथे डायरेक्ट भागाकार करा आणि ते घ्या. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 28 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, आता 3 पॉईंट येणार, कारण 27×3 = 81, त्यामुळे आधी 3चा भाग जाणार, 27×3 = 81. 1 उरला, पुन्हा 0चा भाग जाणार, मग त्याचे 100 होणार, मग पुन्हा 3चा होणार, 27×81, मग पुन्हा 19 होणार, असं करत करत तो भाग होणार. सो 3.03 आणि पुढे जे काही येईल ते 2-3 अप्रॉक्सिमेशन 3 पर्यंत वगैरे घ्या शक्य. अशा पद्धतीने क्यूब रूट ऑफ 28 3.03 अँड डॉट डॉट पुढे काय असतील नंबर, अशा पद्धतीने हे क्यूब रूट आपण अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करू शकतो.